नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर. महाराष्ट्र टी-ई-टी 2026 ची आपण सर्वजण तयारी करत आहोत. तरी विज्ञान विषयाच्या तयारीसाठी आपण या चॅनलशी जोडले गेलेलो आहोत. तरी विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढच्या जे टी-ई-टीच्या एक्झाम आहेत त्या पाठांतरापेक्षा कन्सेप्टवर आधारित राहणार आहेत, हे आपल्याला कळून चुकलेलं आहे. त्यामुळे जे आहे आपण महाराष्ट्र टी-ई-टी 2026 साठी जे आहे 2013 पासून 2025 पर्यंतचे जेवढे काही PYQs आहेत ते चॅप्टर वाईज PYQ एकदम कन्सेप्टनुसार तयारी करणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आहे केमिस्ट्री विषयाचे काही प्रश्न 2013 पासून 2025 पिरियोडिक टेबलवर आधारित आलेले काही प्रश्न जे आहे आपण येथे समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. कारण जे आहे ते या व्हिडिओचा तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. विद्यार्थी मित्रांनो, इथे जो आहे तो पहिला प्रश्न दिलेला आहे. एखाद्या मूलद्रव्यामध्ये असे डिनोट केलेला आहे. तर यामध्ये जो आहे तर इथे जे आहे हे आणि झड असं आहे. तर इथे जे आहे ते ए आणि झड काय डिनोट करते असं इथे आपल्याला विचारलं आहे. यासाठी जे आहे आपण थोडंसं अगोदर बेसिक पाहू, कारण आपल्याला माहितच आहे आपल्या एक्झाम मध्ये पाठांतरापेक्षा कन्सेप्टला जास्त महत्व आहे. त्यामुळे आपण याची बेसिक कन्सेप्ट पाहू. अणूची संरचना यामध्ये इथे जे आहे न्यूक्लियस, अणूच्या संरचनेमध्ये सर्वात मध्यभागी न्यूक्लियस असते, ज्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्जड असतात आणि न्यूट्रॉन उदासीन असतात आणि इलेक्ट्रॉन जे आहेत ते बाहेर ते कक्षांमध्ये फिरत असतात, ते ऋण प्रभारित असतात, त्यांना इलेक्ट्रॉन म्हणतात. तर अशा पद्धतीने ही अणूची संरचना असते. तर प्रोटॉनची संख्या जेवढी असते तेवढीच त्या मूलद्रव्याचा ॲटॉमिक नंबर असतो. म्हणजे इथे जे आहे ती प्रोटॉनची जेवढी संख्या असते तेवढाच ॲटॉमिक नंबर असतो आणि ॲटॉमिक नंबरला झडने डिनोट करतात. आणि प्रोटॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या हे जे न्यूक्लियस मध्ये आहे तेच त्यांच्या ज्या दोन्हीच्या संख्येची प्लस केल्यानंतर आपल्याला ॲटॉमिक मास नंबर भेटत असतो एखाद्या मूलद्रव्याचा. आणि ॲटॉमिक मास नंबर कशाने डिनोट करतात तर ए ने. हा जो फॉर्म्युला आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे. तर ॲटॉमिक मास नंबर ए ने डिनोट करतात आणि ज्याला की आपण अणुवस्तुमानांक म्हणतो. आणि अणु क्रमांक जो आहे तो झडने डिनोट करतात. आणि प्रोटॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या म्हणजे त्याचं जे वस्तुमान आहे ते पूर्ण जे आहे त्याच्यामध्ये एकत्रित झालेले असते न्यूक्लियस मध्ये. तर अणूचे वस्तुमान काढायचे असल्यास आपल्याला प्रोटॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या यांची बेरीज करावी लागते आणि इलेक्ट्रॉनची संख्या जेवढी असते तेवढीच प्रोटॉनची संख्या असते. तर अशा पद्धतीने आपण पाहिले या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. ए म्हणजे काय तर अणुवस्तुमानांक आणि झड म्हणजे काय तर अणुअंक. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आहे. इथे आपण पाहिलं ए म्हणजे काय अणुवस्तुमानांक आणि झड म्हणजे अनुक्रमांक. त्यामुळे आपल्याला अनुक्रमे विचारलेलं होतं. 2025च्या पेपर दुसऱ्यामध्ये हा आलेला प्रश्न होता जो की आपण पाहिला. याचं जे आहे ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर आहे ए. आणि प्रश्न दिलेला आहे खालील मूलद्रव्यांच्या अणूमध्ये अनुक्रमे न्यूट्रॉनची संख्या किती असेल असं विचारलेलं आहे. आताच आपण पाहिलं इथे की खालच्या साईडला जो झडने डिनोट केलेला असते तो काय असतो तर अणुअंक असतो आणि ए ने डिनोट केलेला असते ते जो आहे तो अणुवस्तुमानांक असते. तर इथे आपल्याला सर्वात प्रथम सोडियम दिलेला आहे. सोडियमचा जो इथे 12 दिलेला आहे पण इथे जो आहे 23. तर सोडियमचा जो अणुवस्तुमानांक आहे तो 23 आहे आणि त्याचा जो आहे तर अनुक्रमांक इथे दिलेला आहे 11. अनुक्रमांक म्हणजे काय तर प्रोटॉनची संख्या. आपण पाहिले अनुक्रमांक म्हणजे प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या काढताना आपण कुठला फॉर्म्युला बघितला अणुवस्तुमानांक म्हणजेच 23 वजा जो आहे तो अणुअंक. अणुअंक किती आहे सोडियमचा जो की 11 आहे. 11 वजा 23 किती येते तर 3 मधून 1 गेले 2 आणि तर याचे जे आहे ते न्यूट्रॉनची संख्या किती आली 12. तर ऑप्शन मध्ये इथं 4 क्रमांक ऑप्शन मध्ये 12 दिसते. त्याच्यानंतर मॅग्नेशियमचं पाहू. मॅग्नेशियमचं जे आहे ते अणुवस्तुमानांक 24 दिलेला आहे. अणुवस्तुमानांक 24 आणि अणुअंक 12. तर 24 वजा 12 किती आले तर याचं पण जे मॅग्नेशियमचं आहे मॅग्नेशियमचं न्यूट्रॉनची संख्या पण 12 येते. इथे 12 दिलेला आहे. आणि राहिला पोटॅशियम. तर पोटॅशियमचे अणुवस्तुमानांक 40 वजा 19 अनुक्रमांक.
तर 10तून 9 गेले 1 आणि 3तून 2 1 गेले 2. तर याचा प्रोटॉनची संख्या 21 आली. तर हे करेक्ट आहे. 12, 12, 21. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट येते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर इथे आपल्याला दिलेलं आहे, एका अणूमध्ये 5 न्यूट्रॉन्स आणि 4 प्रोटॉन्स आहेत, तर अणूची संयोजा म्हणजेच व्हॅलेन्सी किती असेल? इथे आपल्याला व्हॅलेन्सी विचारलेलं आहे, त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपण व्हॅलेन्सी म्हणजे काय पाहूया. तर अणूच्या संरचनेमध्ये इथे न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. त्याच्यानंतर या कक्षांमध्ये जे आहे ते इलेक्ट्रॉन फिरत असतात. पहिल्या कक्षामध्ये 2 असतात, दुसऱ्यामध्ये 8 असतात. अशा पद्धतीने जे आहे ते त्याच्या संरचनेमध्ये त्याच्या जे शेलमध्ये आहे ते इलेक्ट्रॉन फिरत असतात. तर मग जे बाह्यतम कक्षा आहेत, त्या बाह्यतम कक्षामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन एखाद्या मूलद्रव्यामध्ये असतात, त्या बाह्यतम कक्षाला जे आहे व्हॅलेन्स शेल, संयोजा शेल, व्हॅलेन्स शेल म्हणतात. व्हॅलेन्स शेल. आणि त्याच्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतील त्याला जे आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे जर समजा एखाद्या इथे 5 न्यूट्रॉन्स आणि 4 प्रोटॉन दिलेले आहेत. म्हणजे जेवढे 4 प्रोटॉन्स आहेत, तर प्रोटॉन जेवढे तेवढेच इलेक्ट्रॉन. तर पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन येणार. हा जो मूलद्रव्य दिलेला आहे, ज्याचे आपल्याला व्हॅलेन्स विचारलेलं आहे, त्याच्या पहिल्या कक्षामध्ये 2, कारण त्याची कॅपॅसिटी 2ची आहे. मग शिल्लक राहिले 2. तर या मूलद्रव्याला दुसऱ्या जे शेल आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले. तर याला जे आहे ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी किती लागतात? तर 6 लागतात. याला 6 मिळवण्यापेक्षा 2 लूज करणं हे जे आहे बेटर ठरते. त्याच्यामुळे हा 2 लूज करतो. म्हणून याची जी व्हॅलेन्सी आहे ती किती येते? 2. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आहे. अशा पद्धतीने व्हॅलेन्सी काढायची आहे. 2017 मध्ये हा प्रश्न आला होता. इथून पुढे जे आहे येऊ शकतो व्हॅलेन्सीवर आधारित प्रश्न. आता इथे प्रश्न आहे, अनुक्रमांक 2, 10, 18, 36 आणि 54 हे जे असणारे मूलद्रव्य आहेत ते काय म्हणून ओळखले जातात? 2019 ला आलेला हा क्वेश्चन आहे. तर त्यासाठी अगोदर आपण थोडीशी पिरियॉडिक टेबलची माहिती पाहूया. तर पिरियॉडिक टेबल जो आहे तो कशावर आधारित आहे? तर तो ॲटॉमिक नंबरवर आधारित आहे. हा आधुनिक पिरियॉडिक टेबल आहे, जो की कुणी मांडला? तर तो मोस्ले यांनी मांडला. मोस्ले यांनी आधुनिक पिरियॉडिक टेबल मांडला. याच्या अगोदर सर्वात पहिल्यांदा डोबेरायनर यांनी जे आहे ते त्रिके मांडले. म्हणजे प्रत्येक शास्त्रज्ञांनी जे पिरियॉडिक टेबल मांडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी जेवढे ज्ञात मूलद्रव्य होते त्याच्यावर आधारित त्यांनी मांडला. म्हणजे यांच्या वेळेस जे आहे 30 मूलद्रव्य म्हणजे माहित होते, म्हणून त्यांनी त्रिके मांडलं. त्याच्यानंतर आले न्यूलँड्स यांनी काय मांडलं? तर ऑक्टेव्हज मांडलं. त्यांनी ऑक्टेव्हज मांडलं. आणि त्यांच्या वेळेस जे आहे 50 होते. ते सारेगम जे आपण गाण्याचे जे सारेगम आहे त्याच्यानुसार पहिला मूलद्रव्य घेतला, त्याच्यानंतर जे आहे ते प्रॉपर्टीज पहिला आणि 7वा जो मूलद्रव्य त्यांनी घेतला त्याच्या प्रॉपर्टीज सेम अशा पद्धतीने त्यांनी न्यूलँड्स ऑक्टेव्हचा नियम मांडला. आणि त्याच्यानंतर आले मेंडेलेव यांनी आवर्त सारणी मांडली. मेंडेलेव यांनी कशावर मांडली? तर ॲटॉमिक मास नंबरवर आधारित आवर्त सारणी मांडली. इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे पहिला हायड्रोजन, त्याच्यानंतर ॲटॉमिक मास नंबर 1 हेलियम, अशा पद्धतीने त्यांनी मांडली. पण त्यांनी जे आहे त्यांचे काही ड्रॉबॅक्स होते, की ज्यानुसार काही जे त्यांनी ॲटॉमिक मास नंबर इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे सर्व मूलद्रव्यांना लागू होत नव्हता. कुठे कुठे जे आहे ते ॲटॉमिक मास नंबर त्याचं मूलद्रव्य अगोदर येत होता, म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर लागू होत नव्हती. तर त्याच्यानंतर आणि इनर्ट गॅसेस होते ते त्यांनी दाखवलेच नव्हते. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे इनर्ट गॅसेस आहेत ते परिपूर्ण आहेत, ते कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना जे आहे आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये मांडलेच नव्हते. त्याच्यामुळे त्यांची जी मेंडेलिव्हची जी पिरियॉडिक टेबल होता तो मान्य झाला नाही. त्याच्यानंतर मोस्ले आले आणि मोस्ले यांनी ॲटॉमिक नंबरवर आधारित पिरियॉडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणी मांडली. जी की हे आहे ज्यामध्ये त्यांनी जे आहे ॲटॉमिक नंबरचा जो इन्क्रीजिंग ऑर्डर आहे त्यानुसार त्यांनी मांडले. याच्यामधले जे आहे पहिले जे 20 ॲटॉमिक नंबरवर आधारित पहिले 20 मूलद्रव्य आहेत ते खूप जास्त महत्वाचे आहेत, ज्यामध्ये हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरॉन, निऑन,
सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन आणि इथे जे आहे पोटॅशियम, कॅल्शियम आणि हे जे आहेत हे 20 पर्यंत आपल्याला पाठ करणं गरजेचे आहे. कारण याच्यावर आधारित एखाद्या मूलद्रव्याचे जे आहेत ॲटॉमिक नंबर देतात आणि ते कुठे आहेत वगैरे असे त्यांचे स्थान वगैरे विचारलेले असते आणि त्यांचे जे आहे ॲटॉमिक नंबरवरून ॲटॉमिक मास नंबर काढणे अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला येतात. त्यामुळे हे पहिले 20 जे आहेत ते आपल्याला पाठ असणे अत्यंत गरजेचे आहे. आणि त्याच्यानंतर इथे जे आहे हे जे आडवे जे आहेत आडवे जे असे कॉलम आडवे आहेत त्यांना जे आहे ग्रुप म्हणले आहे आणि उभे आहेत त्यांना पिरियड्स म्हणले आहे. त्याच्यानंतर त्यांनी पहिल्या याच्यामध्ये पहिले जे आहेत ऑर्बिट म्हणजे इथे हेलियम लिथियम म्हणजे हेलियम हायड्रोजन आहे. हायड्रोजनचा ऑर्बिट किती आहे तर हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणून त्याचं जे आहे एकच ऑर्बिट आहे म्हणून हा 1 क्रमांकाच्या पिरियड मध्ये आला. जे की 7 पिरियड आहेत आणि जे आहेत 18 ग्रुप्स किंवा गण आहेत. मग हे पिरियड जे आहेत ते कशाच्या आधारावर तर लिथियम आहे. लिथियमचं जे आहे ते 3 ॲटॉमिक नंबर आहे आणि त्याचे जे आहेत पहिल्यामध्ये 2 आणि दुसऱ्यामध्ये 1 असे 2 ऑर्बिट राहतात. त्याच्यामुळे हा दुसऱ्या याच्यामध्ये दुसऱ्या पिरियड मध्ये आला. अशा पद्धतीने हे जे पिरियड आहे त्याची रचना ऑर्बिटच्या म्हणजे जितके ऑर्बिट तितका त्याचा पिरियडिक क्रमांक अशा पद्धतीने त्याची रचना केलेली आहे. आणि इथे जे आहे हे शेवटच्या 18व्या गणामध्ये जे आहे 18व्या ग्रुपमध्ये जे आहे ते निष्क्रिय वायू किंवा नोबल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस आपण त्याला असं म्हणतो जे की आहेत हेलियम, न्यूऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अत्यंत महत्वाचे आहेत कारण यांचं जे आहे ऑक्टेट पूर्ण असते त्याच्यामुळे यांना इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची गरज नसते म्हणून ते जे आहे कुठल्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना निष्क्रिय वायू म्हणतात. हे 18व्या गणामध्ये सामील केलं आहे यांना. आणि इथे जे आहे हे पूर्ण धातू आहेत आणि हे जे झिगझॅग लाईनच्या उजव्या साईडचे धातू आहेत आणि डाव्या साईडचे जे आहेत ते अधातू आहेत आणि मिडल मधले जे आहेत ते अर्धधातू आहेत. तर अशा पद्धतीने इथे डिनोट केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण थोडक्यामध्ये हा पिरियोडिक टेबल पाहिला आहे. त्याच्यानंतर आपल्या क्वेश्चन कडे जाऊया. इथे अनुक्रमांक 2, 10, 18, 36 आणि 54 दिलेला आहे. तर आताच आपण पाहिलं तर ॲटॉमिक नंबर मध्ये 2, 10, 18, 36 हे जे आहेत हे निष्क्रिय राजवायू आहेत. त्यामुळे या प्रश्नामध्ये आपण पाहूया निष्क्रिय वायू मूलद्रव्य निष्क्रिय वायू मूलद्रव्य म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन इथे आपल्याला जे आहे धातूच्या अभिक्रियशीलतेवर क्वेश्चन विचारलेला आहे. धातूच्या अभिक्रियशीलता श्रेणीमध्ये सर्वात वर असणारा धातू कोणता आहे? त्यासाठी अगोदर जे आहे आपण धातूची जी अभिक्रियशीलतेची जी श्रेणी आहे ती पाहूया थोडक्यामध्ये. तर अभिक्रियता श्रेणी यामध्ये सर्वात वर पोटॅशियम येतो जो की केने डिनोट करतो पोटॅशियम. त्याच्यानंतर येतो सोडियम, त्याच्यानंतर येतो कॅल्शियम, त्याच्यानंतर येतो मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, पुन्हा झिंक, त्याच्यानंतर आयर्न येतो ज्याला आपण फेरस Fe ने डिनोट करतो. त्याच्यानंतर Pb लेड, त्याच्यानंतर हायड्रोजन, कॉपर, मर्क्युरी, पारा, त्याच्यानंतर जे आहे सिल्वर आणि लास्टला येतो गोल्ड. त्याच्यामुळे सगळ्यात कमी कोणता येतो तर गोल्ड आणि सगळ्यात जास्त पोटॅशियम. हा प्रश्न 2017ला आला होता. तर ही जी रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे ती लक्षात ठेवावी लागेल आपल्याला. त्यामुळे सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह पोटॅशियम आहे. आणि इथे दिलेल्या आहे धातूंच्या अभिक्रिया श्रेणीमध्ये सर्वात कमी असणारा कोणता आपण पाहिला तर सोने. त्यामुळे याचा ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3, 11, 19, 37 आणि 55 असणारी मूलद्रव्य डॅश डॅश आहेत. ऑप्शन आहेत निष्क्रिय वायू, हॅलोजन, आम्लारीधर्मी मृदा धातू, अल्कधर्मी धातू. तर यापैकी आपल्याला जे आहे ते बघायचं आहे की अनुक्रमांक 3, 11 आताच आपण याच्याशी रिलेटेड क्वेश्चन पाहिला निष्क्रिय धातू या कन्सेप्टवर. आता हे 3, 11, 19, 37 आणि 55 याच्याशी रिलेटेड विचारलेलं आहे. तर
3 कशाचा अनुक्रमांक आहे तर हा जो 3 आहे तो आहे लिथियम, 11 सोडियम, 19 जो आहे तो आहे पोटॅशियमचा, 37 जो आहे तो आहे रुबिडियमचा. त्याच्यानंतर हा जो 55 आहे तो आहे CS म्हणजे सीजियम. तर या धातूंना अल्क धातू म्हणतात. यांना जे आहे अल्क धातू म्हणतात. त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये जे आहे ते 1 इलेक्ट्रॉन असतो आणि हे धातू पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया करून तीव्र जे आहे ते बेसिस तयार करतात, म्हणून त्यांना अल्क धातू म्हणतात. हे जे धातू हे पूर्ण धातू आहेत ते रासायनिक अभिक्रिया पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया करून जे आहे तीव्र म्हणजे तीव्र आम्लारी बनवतात. तीव्र आम्लारी म्हणून यांना अल्क धातू म्हणतात. तर त्यामुळे यांना जे आहे ऑप्शन क्रमांक कोणता येतो अल्कधर्मी धातू ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट येते. 3, 11, 19, 37 पिरियडिक टेबल मध्ये आपण पाहिलं 3, 11, 19, 37 हे जे आहेत ते अल्क धातू मध्ये येतात. हे पण जो पहिला ग्रुप आहे तो पण आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम हे जे आहेत ते अल्क धातू मध्ये येतात. नेक्स्ट आवर्त सारणीतील घन 2 म्हणजे ग्रुप 2 मधील मूलद्रव्यांना काय म्हणतात. तर आपण आताच पाहिलं ग्रुप 1 मधील जो आहे तो अल्क धातू म्हणतात अल्कधर्मी, आणि ग्रुप 2 मध्ये जे मूलद्रव्य आहेत जे की कुठले कुठले आहेत पाहूया. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि हा जो आहे स्ट्रेशियम आणि बेरियम आणि रेडियम हे जे ग्रुप 2 मधले जे धातू आहेत त्यांना आपण काय म्हणतो तर त्यांना म्हणतो आपण आम्लारी धर्मी मृदा धातू, आम्लारी अल्कलाईन अर्थ मेटल. तर या सर्व मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. किती असतात? 2 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे याची संयुजा आपण पाहिलं व्हॅलेन्सी कशी असते. व्हॅलेन्सी किती जे बाह्यतम कक्षामध्ये जे म्हणजे इलेक्ट्रॉन शेअर किती इलेक्ट्रॉन शेअर करतो देतो किंवा घेतो त्याला जे व्हॅलेन्सी म्हणतात. तर ती व्हॅलेन्सी 2 असते. या धातूंचे जे ऑक्साईड असतात प्रामुख्याने मृदेत आढळतात आणि ते निसर्गामध्ये बेसिक असतात म्हणजेच आम्लारी धर्मी. यांचे जे ऑक्साईड असतात ते मृदेत आढळतात आणि ते प्रामुख्याने नैसर्गिकरित्या आम्लारी धर्मी असतात, म्हणून जे आहे ते यांना आम्लारी धर्मी मृदा धातू म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इथे काही पिरियोडिक टेबलवर आधारित प्रश्न पाहिले आणि त्याच्या कन्सेप्ट थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला. उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसरा चॅप्टर केमिस्ट्रीवर आधारित घेऊन येणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड काही PYQs पाहणार आहोत आणि जे की तुमच्या TETच्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण विज्ञान विषयाशी संबंधित असेच भरपूर माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेअर करणार आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.